सोमवारपासून सुरू असलेल्या जिल्हा परिषद सदस्य भारती गेडाम यांच्या आमरण उपोषणानंतर धास्तावलेल्या रतन इंडिया व्यवस्थापनाने अखेर 7 दिवसाच्या आत त्या स्थलांतरण झालेल्या कामगारांना रुजू करण्याचे लेखी आश्वासन दिले। पॉवर मॅक कंपनीचे व्यवस्थापक नागराज यांनी स्वतः लिहिलेल्या पत्रात 2 आठवड्यामध्ये वरिष्ठ स्तरावरून निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर भारती गेडाम यांनी उपोषण सोडले। यावेळी भाजप नेते विवेक गुल्हाने यांनी मध्यस्थी करीत भारती गेडाम यांना निंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता केली। रतन इंडियामधील पॉवर मॅक आणि MBPL या दोन्ही कंपन्यांचे मुजोर व्यवस्थापन कामगारांना त्यांच्या न्याय आणि हक्कापासून वंचित ठेवते। कामगारांवर अन्याय करणे, त्यांना शिवीगाळ करणे, वेतन उशिरा देणे, वेतन कपात करणे असे अनेक प्रकार या ठिकाणी घडतात। या अन्यायाविरोधात 4 कामगारांनी बंड पुकारल्याने त्यांचे कर्नाटक स्थलांतरण करण्यात आले होते। 2 आठवड्यापूर्वी कामगारांनी उपोषण केल्यानंतर त्यातील 2 कामगारांचे स्थलांतरण रद्द केले, मात्र दोघांना चंद्रपूर येथे जाण्याची सक्ती केली। तुटपुंजा वेतनामध्ये घरून नोकरी करणाऱ्या कामगारांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य असताना त्याच वेतनात दुसऱ्या राज्यात किंवा जिल्ह्यात कोणीही काम करू शकत नाही। त्यामुळे 4ही कामगारांना पॉवर मॅकने सेवेत रुजू करावे म्हणून सोमवारपासून जिल्हा परिषद सदस्य भारती गेडाम पीडित कामगाराच्या कुटुंबासह उपोषणाला बसल्या होत्या। दुसऱ्या दिवशी भारती गेडाम यांची प्रकृती बिघडल्याने त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली। भाजप नेते विवेक गुल्हाने यांनी सुद्धा उपोषणस्थळी भेट दिली। विवेक गुल्हाने यांनी पुढाकार घेत सूत्र हलविली। त्यानंतर माहुली पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार ठाकरे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मंगळवारी सायंकाळी पॉवर मॅकचे व्यवस्थापक नागराज यांच्याशी संपर्क साधून त्यांना ताकीद दिली। त्यानंतर काही वेळातच नागराज यांनी त्या 2 कर्मचाऱ्यांसंबंधी वरिष्ठांशी पत्रव्यवहार करून लवकरात लवकर कामावर रुजू करून घेणार असल्याचे लेखी पत्र भारती गेडाम यांना दिले। त्यानंतर विवेक गुल्हाने, प्रभारी ठाणेदार ठाकरे यांनी भारती गेडाम यांना निंबू पाणी देऊन उपोषण सोडविले। रमेश गेडाम, जिल्हा परिषद सदस्य, नांदगाव पेठ, सोमवारपासून कामगारांच्या न्याय आणि हक्कासाठी रतन इंडियाच्या प्रवेशद्वार समोर उपोषण सुरू केले होते। विदर्भ न्यूज चॅनलने सतत 2 दिवस पाठपुरावा करून कामगारांना न्याय मिळवून दिला। याबद्दल मी विदर्भ न्यूज चॅनलचे कामगाराच्या वतीने आभार व्यक्त करते। धन्यवाद। मुजोर व्यवस्थापनाला भारती गेडाम यांनी चांगली चपराक दिली, त्यामुळे कामगारांमध्ये आनंद व्यक्त होत आहे। तर दुसरीकडे मतदारसंघाच्या आमदार, जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर तिवसा येथे असताना देखील साधी विचारपूस करण्यासाठी त्यांनी उपोषणस्थळी तथा कामगारांना विचारपूस न केल्यामुळे संघटनांमध्ये त्यांच्या विरोधात नाराजीचा सूर उमटला होता। भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, गजानन कोल्हे यांनी उपोषण मंडळाला भेट दिली होती। तसेच कामगार मंत्री बच्चू कडू यांनी संपर्क साधून येत्या 2-3 दिवसात रतन इंडिया व्यवस्थापनासोबत बैठक घेऊन कामगारांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन केले। मंगेश तायडे, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ।